नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात आता एकच खळबळ उडालेली पाहायला मिळते। प्रभाग 17 मध्ये 15 जानेवारीला मतदान होणार की नाही हा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। माहितीनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपाचे उमेदवार निलेश भोजने यांचा अर्ज फेटाळला होता। आयोगाच्या या आदेशावर अंतरिम स्थगिती देत मुंबई हायकोर्टाने निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे। भाजपाचे उमेदवार निलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशनने कायद्याच्या कलमांअंतर्गत त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता। मात्र येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शी बेकायदेशीरपणे आणि मनमानी पद्धतीने अधिकारांचा वापर केला असं निरीक्षण नोंदवत आता मुंबई उच्च न्यायालयाने निलेश भोजने यांना मोठा दिलासा दिलाय। प्रभाग 17 क्रमांक अ मधून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेले भाजपाचे उमेदवार निलेश भोजने यांना न्यायालयाने दिलासा दिल्याची बातमी समोर येते। निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता, मात्र आता त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता न्यायालय याच्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्यामुळेच आता 15 जानेवारीला प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये निवडणूक होणार की नाही, मतदान होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचाच आता प्रश्न नागरिकांना पडला।